प्रिय विद्यार्थ्यांनो, हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्ट द्वारे प्रस्तुत परीक्षेच्या तणावाचे नियमन या सत्रांमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। या सत्रांमध्ये आम्ही महत्त्वाचे विषय समाविष्ट करणार आहोतच, पण विशेष म्हणजे तुम्हाला तुमचे अव्यक्त सामर्थ्य संपूर्णपणे गाठता येईल अशा व्यावहारिक तंत्रांचे प्रशिक्षण सुद्धा देणार आहोत। आता आपण हार्टफुलनेस बद्दल थोडी माहिती बघूया। हार्टफुलनेस एक स्वयंसेवी संस्था आहे। ही संस्था 75 वर्षांहून अधिक काळापासून ध्यानाची सहज आणि सोपी पद्धत स्वयंसेवकांद्वारे मोफत शिकवली जाते। हार्टफुलनेस ही एक जागतिक संस्था आहे। हार्टफुलनेसचे उपक्रम विविध क्षेत्रांमध्ये राबवले जातात। आजचा विषय आहे धैर्य। आपल्याला कशाची भीती वाटते आणि त्या भीतीवर कशी मात करावी? चित्रात दिसणाऱ्या छोट्या माशाचे धैर्य आणि आत्मविश्वास बघा ना। आपल्या सवयीच्या वातावरणामधून संपूर्ण अनोळखी आणि मोठ्या वातावरणात तो झेप घेत आहे। ही काय प्रेरणा असेल बरं? आपलं ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी नियोजन कसं करायचं, तयारी कशी करायची हे आपल्याला माहिती असतं। मात्र नियोजनाबरोबरच आपल्याला आत्मविश्वास आणि धैर्याची पण आवश्यकता असते। मात्र आपल्या प्रगतीमध्ये अडथळा आणणारा एकमात्र घटक असतो भय। चला जरा एक छोटंसं काम करूया। आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे। आपल्याला विद्यार्थी म्हणून कोणत्या परिस्थिती, व्यक्ती आणि अपयशाची भीती वाटते? कृपया 1 मिनिट डोळे मिटून बसा आणि उत्तर सापडतं का पहा। पुढील 30 सेकंदामध्ये आपल्याला सुचणाऱ्या उत्तरांची यादी बनवा। छान। आता आपल्यापैकी कोणाला आपली उत्तरे चॅट बॉक्सवर शेअर करायला आवडतील? अवश्य करा। धन्यवाद। अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या भयाविषयी मोकळेपणाने बोलल्याबद्दल धन्यवाद। त्या यादीतील काही समोरच्या पडद्यावर दिसत आहेत। काही महत्त्वाच्या भीती: परीक्षा, अभ्यासक्रमाचा ताण, स्वतःची वाईट प्रतिमा, नाकारले जाणे, मित्रांकडून चेष्टा होणे, तुलना होणे, पालक किंवा मार्गदर्शक यांच्याकडून वारंवार अपेक्षांचा भडीमार आणि क्षमतांची चाचपणी होते, इत्यादी। यादी वाढतच जाईल। भीतीची मुळे खोलवर रुजलेली असतात। पूर्वानुभव, काल्पनिक वेदना, ज्ञानाचा अभाव, कौशल्याचा अभाव, अपूर्ण तयारी किंवा काम पूर्ण करण्यासाठी अपुरा वेळ। आम्ही धैर्यवान का असलो पाहिजे? कारण आपल्यापैकी अनेक जण भीतीग्रस्त असू शकतात आणि या पिढीला सर्वात जास्त भीती कशाची वाटते? ती आहे अभावाची भीती। या अभावाच्या भावनेने फक्त तरुण पिढी ग्रस्त आहे असं नाही, तर आजच्या जगात
सर्व वयांच्या, सर्व क्षेत्रातील स्त्री पुरुषांमध्ये ही भीती खरोखर सामान्य आहे. ही भीती असुरक्षिततेच्या आणि अभावाच्या भावनेतून येते. अत्याधुनिक साधने, उपकरणे, यंत्र किंवा तंत्रज्ञान असो, अद्ययावत माहिती, प्रथा, फॅशन काहीही असो, आपण बरोबरीच्या इतरांपेक्षा मागे तर पडणार नाही ना? या भीतीने आपल्यापैकी अनेक भारावून गेलेले असतात. अभावाच्या या भावनेचा एकूण मनस्थितीवर नकारात्मक परिणाम होत असतो. तर विद्यार्थी म्हणून तुम्हाला सर्वात जास्त कशाचा अभाव जाणवतो? विशेषतः परीक्षेच्या काळात? तुमचा प्रतिसाद अवश्य शेअर करा. कदाचित जे इतरांजवळ आहे, वस्तू, साधने, कपडे, ते माझ्याजवळ नाही याबद्दल वाईट वाटतं. कदाचित जे इतरांना माहीत आहे ते मला माहीत नाही याचं वाईट वाटतं. कदाचित आपले सोबती, आपण त्यांच्या बरोबरीचे नाही, आपण मागे पडत आहोत, ते पुढे जात आहेत याची खंत वाटते. कदाचित जास्त चांगले, अधिक हुशार, अधिक सुंदर आहेत इत्यादी. थोडक्यात ज्याचा आपल्यात अभाव आहे ते आपल्याला खूपच असतं. ही अभावाची भावना कुठून येते? सोशल मीडिया नक्कीच या न्यूनत्व भावनेच्या उद्रेकाचे कारण आहे. क्वचित आपल्या बरोबरीचे गट आपल्या या न्यूनगंडाला कारणीभूत असतात, पण मूळ कारण कदाचित या आंतरिक अभाव आहे. खरं सांगायचं तर अभावाची मूलभूत जाणीव ही आंतरिक अभावापायी आहे. आंतरिक असमाधान, आंतरिक दुव्याचा अभाव, आपले कोणी नाही अशी जाणीव. तर हा आंतरिक अभाव कसा नाहीसा करता येईल? कोणी जर प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक क्षण स्वतःच्या उगमाशी संलग्न असेल, तर इतरांनी काहीही केलं तरी तो आत्मसंतुष्टच असेल. आपण आपल्या अंतरात्म्याशी कायम जुळलेलो असलो पाहिजे, जेणेकरून आपल्याला धैर्य साधता येईल. इतरांशी स्पर्धा आणि तुलना न करता, बरोबरीचे, सोबती यांच्या दडपणाला बळी न पडता आपण धैर्याने, आत्मविश्वासाने जगू लागतो. आपल्या प्रगतीच्या आड येणाऱ्या या नकारात्मक बाबी आणि भीतींवर मात कशी करायची? तर त्याला उत्तर आहे धैर्य आणि आत्मविश्वासाने. धैर्य आत्मविश्वासाचा मार्ग तयार करते. सतत प्रयत्न आत्मविश्वास उत्पन्न करतो. खरं तर हा आत्मसंतोष मिळवणं फारच सोपं आहे. अंतरात्म्याशी संवादासाठी ध्यान करा. आपल्या अंतरी पहा आणि त्या आंतरिक दुव्याची अनुभूती घ्या. प्राणाहुतीने हे आणखीन सोपं होतं, कारण प्राणाहुती हाच दुवा आहे. म्हणून हार्टफुलनेस ध्यान हा अभावाची भीतीचा स्वाभाविक तोडगा आहे. धैर्य हा हृदयाचा सद्गुण आहे. धैर्याला इंग्रजीत करेज म्हणतात. फ्रेंच मध्ये कर चा अर्थ हृदय आणि एज चा अर्थ कृती असा होतो. हृदयापासून केलेले कार्य करेज किंवा धैर्य आहे. हार्टफुलनेस साधनेत आपण हृदयाशी जोडले जातो आणि हृदयापासून कार्य करून धैर्य साध्य करतो. आता आपण काही धैर्याची लक्षणे पाहूयात बरं का. सर्वात पहिलं म्हणजे जे आपल्यासाठी योग्य नाही ती सोडून देण्याची तयारी, याच्यासाठी सुद्धा धैर्य लागतं. उदाहरणार्थ आपण आपला खूप वेळ कधी कधी वाया घालवत असतो व्हॉट्सॲपवर, नेटवर, तर त्या गोष्टी त्यागून सोडून द्यायच्या, याच्यासाठी खूप धैर्य लागतं.
दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या तत्वांसाठी किंवा ज्याच्यात आपल्याला विश्वास आहे त्या गोष्टींसाठी दृढतेने उभे राहणे, याच्यासाठी देखील धैर्य लागतं. तिसरं म्हणजे आवश्यकतेनुसार बदलणे. परिस्थिती काय आहे हे जाणून घेऊन त्याप्रमाणे आपल्या विचारांमध्ये लवचिकता दाखवणे आणि परिस्थितीनुसार बदलणे हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला खूप धैर्य लागतं, हिम्मत लागते. आणि पाचवी बाब म्हणजे स्वतःच्या कमतरता सुधारणे. सर्वात आधी माझ्यात काही कमतरता आहेत हे स्वीकारणे आणि मग त्या कमतरतांवरती काम करणे, स्वतःमध्ये सुधारणा आणणे, याच्यासाठी सुद्धा प्रचंड धैर्य लागते. तर ही आहेत काही धैर्याची लक्षणे. धैर्य हा भीतीवर तोडगा आहे. तर चला, हार्टफुलनेस पद्धतीने भीती दूर करण्याचे तंत्र आपण आता शिकूया. सगळे तयार आहात ना? चला, आरामदायक स्थितीत बसा. कल्पना करा की दिव्य प्रवाह तुमच्या वरून प्रवाहित होत आहे. त्या प्रवाहास तुमच्या हृदयाकडे वळवा. आता या प्रवाहास तुमच्या डाव्या खांद्याकडे वळवा व खाली हातात प्रवाहित होऊ द्या. तुमच्या दंडामधून कोपर, मनगट व हाताच्या बोटांमधून बाहेर प्रवाहित होऊ द्या. प्रवाहाबरोबरच तुमच्या संरचनेमधील जडत्व, गुंतागुंत, अशुद्धता आणि भीती बाहेर जात असल्याची कल्पना करा. ही क्रिया 2 ते 3 मिनिटं करा व त्यानंतर प्रवाह कमी कमी करत जा. आता पुन्हा दिव्य प्रवाह तुमच्या डोक्याच्या वरून खाली हृदयाकडे वळवा आणि प्रवाहास तुमच्या धडाच्या डाव्या बाजूने तुमची डावी मांडी, डावा गुडघा व खाली पाय व पावलांकडे जाऊ द्या व तुमच्या डाव्या पावलाच्या बोटांमधून बाहेर जाऊ द्या. प्रवाहाबरोबरच तुमच्या संरचनेमधील जडत्व, गुंतागुंत, अशुद्धता आणि भीती बाहेर जात असल्याची कल्पना करा. ही क्रिया 2 ते 3 मिनिटं करा व त्यानंतर प्रवाह कमी कमी करत जा.
पुन्हा एकदा तुमचे लक्ष डोक्याच्या वर घेऊन जा आणि त्या प्रवाहाला तुमच्या हृदयाकडे वळवा. हृदयाकडून आता या प्रवाहास तुमच्या उजव्या खांद्याकडे न्या व त्यानंतर तो प्रवाह उजव्या हाताचा दंड, कोपर, मनगट व हाताच्या बोटांमधून प्रवाहित होऊन ही प्रक्रिया अतिशय हळुवारपणे करा. 2 ते 3 मिनिटं चालू द्या व त्यानंतर प्रवाह कमी कमी करत जा. हीच प्रक्रिया आता शरीराच्या उजव्या बाजूसाठी तुमच्या डोक्याच्या वरील भागांकडून तुमच्या हृदयापर्यंत व नंतर तुमच्या धडाच्या उजव्या बाजूने तुमचे पाय व पावल्यांपर्यंत करा. जेव्हा ही ऊर्जा तुमच्या उजव्या पावलाच्या बोटांमधून बाहेर जाईल त्यावेळेस उजव्या अंगठ्यातील सारे जडत्व बाहेर जात आहे याची खात्री करा. जर तुम्हाला अजूनही तुमच्यामध्ये जडत्व अथवा भीती जाणवत असेल तर ही संपूर्ण क्रिया पुन्हा एकदा करा. सर्वात शेवटी आत्मविश्वासपूर्वक स्वतःला बजावा की तुम्ही सर्व जडत्व व भयापासून मुक्त झाला व शुद्धता आणि साधेपणा पुनर्स्थापित झाला आहे. चला तर आता आपण ध्यानाचा अनुभव घेऊया. आपण आता डोळे बंद करून मार्गदर्शित पद्धतीनुसार ध्यान करणार आहोत. आपण या ध्यानामध्ये सर्वजण सहभागी व्हा. आपण ध्यान शांततेमध्ये करणार आहोत. आपल्याला कुठल्याही प्रकारचे संगीत ऐकू येणार नाही. आणि आपण हे ध्यान साधारण 20 मिनिटं करू. आरामदायक स्थितीत बसा. तुमचे डोळे अगदी अलगद मिटून घ्या. तुमचे लक्ष अगदी हळुवारपणे तुमच्या हृदयाकडे वळवा. कल्पना करा की तुमच्या हृदयामध्ये ईश्वरीय प्रकाशाचे स्रोत आधीपासूनच उपस्थित आहे आणि आता तो तुमचं लक्ष आतून आकर्षित करतोय. या हृदयातल्या प्रकाशाशी एकरूप होऊन जा. मनात विचार आले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. मन भरकटलं तर स्वतःला आठवण करा की हृदयामध्ये ईश्वरीय प्रकाशाचे स्रोत उपस्थित आहे आणि परत जागेवर या. आणि या सगळ्या सूचना आपण स्वतःला अगदी हळुवारपणे सहजपणे द्यायच्या आहेत.
आता आपण थोड्या वेळ ध्यान करणार आहोत. आपण शांत राहणार आहोत. पुढच्या सूचना ऐकू येईपर्यंत आपण असेच शांत डोळे मिटून हृदयाकडे लक्ष देत ध्यान करूयात. ध्यान सुरू करा.
ध्यान थांबवा. डोळे तसेच मिटलेले ठेवा आणि काही क्षण एक आढावा घ्या. ध्यानापूर्वी कसं वाटत होतं? ध्यानाच्या दौरान कसं वाटलं? आणि आता ध्यानानंतर कसं वाटतंय? या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्या. हळूहळू डोळे उघडलेत तरी चालतील. आता जो काही तुमचा अनुभव आहे तो तुमच्या डायरीमध्ये अवलोकन करा. तर आपण आज काय शिकलो त्याची जरा उजळणी करूया. आज आपण चर्चा केली की धैर्य म्हणजे काय. मग आपण भीतीचे ज्ञान आणि आकलन याच्याकडे बघितलं. सगळ्यात शेवटी धैर्य बिंबवण्यासाठी सर्जनशील मार्ग, हार्टफुलनेस, भीती दूर करण्याचे तंत्र, हे आपण शिकलो. आम्ही आशा करतो की आजच्या या सत्रानंतर तुमची सगळी भीती, भय सगळं निघून गेलं असेल आणि परीक्षेला सामोरे जाण्यासाठी तुम्ही अगदी तयार आहात. आजच्या या सत्रामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.